हॅलो अँड वेलकम बॅक टू माय चॅनल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की मी माझ्या मम्मीच्या साड्या खूप जुन्या आहेत त्या मी कशा वेअर करते आणि एक्झॅक्ट मॅचिंग ब्लाऊज मला कसं मिळतं. मम्मीचं ब्लाऊज जे असतं ते तिच्या साईजचं असतं, ते मला काय होणार नाही. तिचं ते डिझाईन पॅटर्न जे असतं ते आताच्या फॅशननुसार मला आवडत नाही. मग तुम्हाला पाहिजे तसं स्टिच तुम्ही करू शकता एक ट्रिक यूज करून. मी जी ट्रिक यूज करते ते तुमच्याबरोबर आज मी शेअर करणार आहे. सो ही साडी आहे, सिल्क पॅटर्न मध्ये आहे ही साडी. एक ट्रिक वापरू शकता. ह्याचा जो पदर आहे हा याला एकदम अशी नॉर्मल बॉर्डर छोटी मी ठेवली आहे. ह्याच्या पुढे पदर होता, पूर्ण पॅटर्न होतं, डिझाईन होती जी मी कट केली ब्लाऊज स्टिच करायला. आता तुम्हाला मी ब्लाऊज दाखवते. सो हे ते ब्लाऊज आहे आणि हे होतं पूर्ण पल्लूवरती आणि हे पॅटर्न थोडंसं असं होतं. जर इथे बघू शकाल तुम्ही कदाचित व्यवस्थित असं दिसतंय हे. आणि हे पूर्ण हेवी होतं पल्लू तिचं, या साडीचं. ते मी कट केलं आणि ते मी इथे स्लीव्हजला यूज केलं. त्यानंतर ही बॉर्डरला यूज केलं. बॅक साईडला एक लेस लावून घेतली. ही सुद्धा पल्लूपासूनच काढलेला कपडा होता. आणि हे जे मटेरियल आहे हे तुम्हाला साडीला मॅच करून, हे मी सिल्क टाईप घेतलेलं आहे. हे तुम्हाला मॅचिंग सेंटरमध्ये जाऊन वगैरे साडीच्या सोबत जे मॅच करेल किंवा सिल्कमध्ये घेतला, कारण माझ्या साडीला पण थोडीशी शाईन आहे. सो मी याचा रिझल्ट कसा आहे तो तुम्हाला मी दाखवते आता. आणि दुसरी साडी मी तुम्हाला दाखवत आहे, ही आहे अशी. आय मीन आता अशा साड्या कुठे मिळतील मला सांगा? हे जो कपडा आहे एकदम सॉफ्ट सपल कपडा, ऑलमोस्ट 28-29 वर्षापूर्वीची साडी आणि ही अजूनही तशी तशी आहे. पेस्टल कलर आहे. अशा कलरमध्ये साड्या खूप सुंदर दिसतात. हलका कपडा आहे, अशी अंगावरती एकदम छान अशी बसते ही साडी. आणि मला नाही माहिती हे काय मटेरियल आहे आणि जर तुम्हाला माहिती असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशा साड्या आता कुठे मिळतील? मला नाही वाटत ह्या साड्या कुठे मिळतील. ह्या सुद्धा मी तीच ट्रिक यूज केली. ह्याला बॉर्डर वगैरे काहीच नव्हतं. एकदम सिंपल होते आणि त्याच्यामुळे मला असं काही अजून एक्स्ट्रा असं नव्हतं करायचं. असा कपडा मी काढला आणि हे मी स्लीव्हसाठी यूज केलं असं. आणि सेम वे मी हा कपडा मॅच करून घेतला मॅचिंग सेंटरवरनं. थोडासा डार्कर घेतला. लाइटर चांगला दिसला नसता. मग हे उठून नसतं दिसलं. सो असा थोडासा डार्क शेडचा कलर मी चूज केला आणि खूप सुंदर हे स्टिच झालेलं आहे. मी तुम्हाला आता दाखवते. असं ट्रिक वापरून तुम्ही नक्कीच तुमचे ज्या जुन्या साड्या आहेत ह्या पुन्हा रिपेअर करू शकता. आहे जुन्या जुन्या साड्यांच्या ज्या कपड्यांची क्वालिटी आहे ती लिटरली खूप छान आहे. आता असं क्वालिटी मिळणं खूप अवघड आहे. तुम्हाला खूप पैसे खर्च करावे लागतील, तेव्हा कुठे जाऊन तुम्हाला ह्या क्वालिटीच्या साड्या आत्ता मिळतील. त्यामुळे मला माझ्या मम्मीच्या ज्या जुन्या साड्या आहेत, ते खूप आवडतात. खरंच खूप आवडतात. आणि मग त्या रिवेअर कशा करायच्या? तर मी ही ट्रिक वापरते आणि त्या रिवेअर करते. ती एक फीलिंग सुद्धा वेगळी असते, की तुम्ही तुमच्या मम्मीच्या साडी ज्या आहेत, साड्या आहेत त्या तुम्ही वेअर करताय. ती एक वेगळी फीलिंग पण आहे. च्या साड्या किती सुंदर आहेत, ज्या आजकाल आता मिळणार सुद्धा नाहीत. हे ज्यांना कळतं त्यांनाच हेच माहिती आहे. आणि मला हे ट्रिक तुमच्यासोबत शेअर करायची होतीच, कारण मला माहिती तुम्हालाही असं वाटत असेल, की आपण आपल्या मम्मीच्या ज्या साड्या आहेत, जुन्या साड्या, ह्या रिवेअर कराव्यात, तर रिक्रिएट करावेत त्याच्यावरती लुक्स. ही ट्रिक तुमच्या नक्की कामा येणार आहे. ही नक्कीच तुम्हाला हेल्प करेल टू वेअर युअर मॉम्स साडी विथ ट्विस्ट. तुम्ही सुद्धा मला कमेंटमध्ये नक्की कळवा, ही ट्रिक तुम्हाला आवडली की नाही. आणि अशाच ट्रिकसाठी मला सबस्क्राईब करा. मी अशाच अजून टिप्स आणि ट्रिक्स घेऊन येणार आहे.